मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मॅचला सुरुवात होते। ओ टू कॉम्बॉक्स। थँक्यू उत्तम सर। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। सामन्याला देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे। दोन प्रचंड ताकदवर दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत। एका बाजूने SBMCC म्हाळुंगे इंगळे या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, त्यांच्या विरोधामध्ये मैत्री ग्रुप खेड एलवाडी वेताळे वाडा या टीमला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। गोलंदाजीच्या मार्कवरती भूषण गोळे इथे मात्र तयार आहे। यावेळेस इथे मात्र सचिन बर्गे सरांना आपण पाहतोय, हलकीशी प्लेसमेंट आली त्या चेंडूवरती एक धाव जी मात्र पळून पूर्ण केली जाणार आहे। एका धावेने धावफलक वाढेल। धावफलकावरती धावा, 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत। 2 धावा धावफलकावरती। 2 सलामीचे बॅटर मैदानावरती दाखल देखील झालेले आहेत। अर्थातच सचिन बर्गे आणि त्यांच्या जोडीला देखील मात्र डावकुरे हाताच्या बॅटरला इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। भूषण गोळे इथे मात्र पुन्हा एकदा तयार। अक्रॉस द बॅट फटका खेळलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट। A1 ब्रँडेड क्वालिटीचा RPL 2024 चा षटकार। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार। प्रत्येक षटकारासाठी इथे मात्र संघ मालकांच्या वतीने प्राइज असणार आहे। आमचे मार्गदर्शक संघ मालक उपसरपंच नितीन भाऊ फलके आणि माजी उपसरपंच संघ मालक शेखर दादा तुपे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं प्राइज असणार आहे। यावेळेस इथे पुन्हा एकदा काय जबरदस्त टोले जंग प्रहार, चेंडू पुन्हा तिकडे जाऊन पोहोचेल सीमा पार। 6 धावेसाठी षटकार। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार। धावफलकावरती धाबा, स्कोर कार्डवरती धाबा तब्बल 14 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत। यावेळेस इथे मात्र हलक्या हाताने हा चेंडू मात्र घेऊन काढला लॉंग ऑनला। समोर कुणाल शिवेकर चेंडू पर्यंत पोहोचतील। चेंडूला फील्ड केलंय, तिकडे मात्र त्या चेंडूवरती एक धाव येणार आहे। एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा वाढेल। धावफलकावरती धाबा, स्कोर कार्डवरती धाबा जर आपण पाहिल्या तर 15 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत। 15 धाबा धावफलकावरती। काय जबरदस्त इथे मात्र बॅटिंग देखील चालू आहे। सचिन बर्गे यांना देखील आपण बॅटिंगच्या मार्कवरती पाहतोय। यावेळेस इथे मात्र फटका खेळलाय बॅटवरती सचिन बर्गे यांनी चेंडू घेतलाय आणि चेंडूला पाठवलंय फाईन लेगला सीमा रेषेच्या पलीकडे। RPL 2024 चा हा चौकार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। धन्यवाद डीसी या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित होत आहेत। आंबोली नगरीचे माजी आदर्श सरपंच स्वर्गीय शरदराव शिंदे स्पोर्ट फाउंडेशन, त्याचबरोबर राजकुरनगर नगरीचे माजी आदर्श सरपंच स्वर्गीय सचिन पापा सूर्यकांत वंडलकर स्पोर्ट्स क्लब संघाचे संघमालक, धर्मवीर संभाजीराजे युवा मंच आंबोलीचे माजी अध्यक्ष स्वप्नील शेठ बापू खुटवड, मर्चंट नेव्हीचे आदरणीय अमित शेठ कोकणे या दोनही संघ मालकांचं शुभागमन होते। आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर त्यांच्या समेत आदरणीय आंबोली नगरीचे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष सुधीर शेठ शिंदे, शेजल आणि चिन्मय इंटरप्राइजेस आंबोलीचे सर्व अमोल शेठ शिंदे आणि प्रणय शेठ भांबुरे या सगळ्या मान्यवरांचे शुभागमन व्यासपीठावरती झालेलं आहे। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे। ओ टू कॉम्बॉक्स। काय जबरदस्त मॅच इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। 2 मातब्बर संघ इथे मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत। वा काय जबरदस्त टोले जंग प्रहार देखील मात्र आपण पाहिला ह्या चेंडूवरती। त्या चेंडूवरती मात्र एक धाव जी मात्र पळून पूर्ण केली जाणार आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे
शिवगर्जना क्रिकेट संघाचे मार्गदर्शक श्रीकांत भाऊ गडदे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा जर आपण पाहिल्या तर तब्बल 19 धाबा, 20 धाबा धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे जर पाहिलं तर स्विच हिटचा फटका सचिन बर्गे सरांच्या बॅटमधनं आपण पाहिला होता. चेंडूनं मात्र एकाच जागेवरती उसळी घेतली, खेळपट्टीवरती चेंडू टप्पा पडलाय. तिकडे मात्र जास्तीच्या धावा येणार नाही. धावफलकावरती धावा स्थिर असणार आहेत. अर्थातच डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. विवेक शिवेकर कॅप्टन कुलला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. सचिन बर्गेने इथे बॅटवरती चेंडू घेतलाय. चेंडू पुन्हा सीमा पार. RPL 2024चा सचिन बर्गेच्या बॅटमधनं चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. काय जबरदस्त बॅटिंग इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बाउन्सर लेनचा चेंडू पुढे सरसावत अगदी वाईड लाईन जवळ जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता सचिन बर्गेचा. अगदी पाठीमागनं इष्टांच्या वरनं चेंडू मात्र पुन्हा एकदा थेट इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचलेला आहे विश्रांतीसाठी. धावफलक शांत आहे. धावफलकावरती धावा 24 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 24 धावा धावफलकावरती. स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर, अनेक क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा आयोजक कमिटीच्या वतीने RPL 2024 या मानाच्या करंडकामध्ये मनापासून स्वागत असणार आहे. पुन्हा विवेक तयार. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काय सुंदर पद्धतीने इथे मात्र चेंडू खेळून काढलेला आहे. त्या चेंडूवरती निश्चितच एक धाव जी मात्र पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर आपण पाहिल्या 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. खेड तालुक्याचा मिनी विश्वचषक म्हणायला देखील काही हरकत नाही. अशा स्वरूपाची असणारी ही स्पर्धा पर्व 5 मध्ये इथे राजगुरुनगर शहरामध्ये संपन्न होतीये. 2 सलामीचे बॅटर आपण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूने सचिन बर्गे आहेत तर दुसऱ्या बाजूने आसिफ शेख यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अर्थातच काय जबरदस्त चेंडू इथे मात्र डॉट बॉल येईल. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये संपले जाणार आहे. दुसरं ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपक वाजत राहतय ग. दोन षटकं इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीची संपलेली आहेत. धावफलकावरती धावा 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. काय जबरदस्त अशी मॅच इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतीये. काल देखील मात्र या स्पर्धेमध्ये 4 संघ खेळले. 2 संघ इथे मात्र सुपर 8ला जाऊन पोहोचलेले आहेत आणि 2 संघ इथे मात्र कॉलबॅकला गेलेले आहेत. आज देखील 2 संघ कॉलबॅकला जाणार आहेत आणि 2 संघ विशेषतः इथे सुपर 8ला जाऊन पोहोचणार आहेत. नियोजनबद्ध काटा नियोजन असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. RPL 2024 हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग असं या स्पर्धेचं नाव आहे. पुन्हा एकदा बॅटर इथे सचिन बर्गे तयार. फुलटॉस चेंडू त्याचा समाचार घेतलाय. प्रेक्षक गॅलरीला सलामी देत चेंडू तिकडे सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर इथे पाहिल्या तर 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पुन्हा गोलंदाज इथे मात्र तयार असतील. बाउन्सर लेनचा चेंडू पुन्हा एकदा तिकडे
कबरच्या डोक्यावरनं हा चेंडू खेळून काढलाय. निश्चितच तिकडे मात्र हवाई उडी घेतली आणि तदनंतर चेंडूला फील्ड केलेला आहे. तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण केलेल्या असतील. 2 धाब्याने धावफलक पुन्हा वाढले गेले. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 33 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. काय जबरदस्त मॅच देखील मात्र इथे पाहायला भेटतीये RPL 2024 मध्ये. अस्वीचिट काय जबरदस्त प्रहार आहे सचिन बर्गे सरांचा. तिकडे चेंडूला फील्ड केलं जाणार आहे. सचिन बर्गे सरांचा आवडतीचा फटका आहे, परंतु संघनायक दुसऱ्या बाजूने ओळखून आहेत. सचिन बर्गे सर इथे मात्र वारंवार स्विच हिट खेळतात. अगदी त्या क्षेत्रामध्ये तिथे मात्र एक क्षेत्ररक्षक प्रामुख्याने तिथे मात्र क्षेत्ररक्षणासाठी लावलेला आहे. झोनमध्ये चेंडू अडवला, तिकडे मात्र त्या चेंडूवरती पुन्हा 1 धावा आली. एका धावेने धावफलक पुन्हा वाढलं. धावफलकावरती धावा 34 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅटिंगच्या मार्कवरती ऑन स्ट्राईक झोन मध्ये बॅटिंग करण्यासाठी आसिफ शेख आयकॉन तयार असेल. थोडासा लोवर चेंडू होता. कार्पेट पद्धतीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक खूप दूर वरती. चेंडू सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. प्रत्येक षटकारासाठी इथे संघ मालकांच्या वतीने प्राइज आहे. नितीन भाऊ फलके, शेखर दादा तुपे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी इथे 500 रुपयांचं प्राइज असणार आहे. एका बाजूने हे 2 संघ मालक आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने राहुल शेठ ठिगळे, रणजित शेठ गाडे, त्याचप्रमाणे दत्ता शेठ आवळे या संघ मालकांना आपण पाहतोय. चेंडू हवेत स्क्वेअर लेगला टेकन. व्हेरी गुड कॅच. टिपला झेल फलंदाज आयकॉन आसिफ शेख इथे फेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच गणेश गुंडरेनं तिथे मात्र झेल टिपलाय आयकॉन आसिफ शेखचा. आता नवीन फलंदाज न्यू बॅटर, अर्थातच ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा उभ्या महाराष्ट्रामध्ये राहिली, सातत्याने लेदर क्रिकेट देखील चांगलं खेळलं, तो खेळाडू इथे मात्र आता खेळपट्टीवरती दाखल होणार आहे बॅटिंगसाठी. नाव असेल निहाल तुसामद. निहाल तुसामद इथे मात्र बॅटिंगसाठी आलेला आहे. दुसऱ्या बाजूने सचिन बर्गे देखील अजून बॅटिंगच्या मार्कवरती इथे क्रीजवरती टिकवून आहेत. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण गोलंदाज भूषण गोळे यांना देखील पाहतोय. ते देखील दुसऱ्या टीमकडनं निश्चितच आयकॉन आहेत. अर्थातच काय जबरदस्त इथे मात्र ही क्रिकेटची स्पर्धा इथे मात्र चांगल्या पद्धतीने संपन्न होतीये. RPL 2024 खेड तालुक्याचा मिनी विश्वचषक इथे मात्र पर्व 5 मध्ये विशेषतः संपन्न होतोय. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला इथे मात्र प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉची कुपनं वितरित केली जात आहेत. ज्यांना कुपनं घ्यायची असेल त्यांनी इथे डाव्या बाजूला यायचंय. रिवर्स अटेन परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पहिल्या चेंडूवरती इथे आल्या आल्या समाचार घेतला. चरण षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. या स्पर्धेच्या निमित्तानं विराम भलवडी ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच किशन शेठ सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. शांताराम शेठ सावंत, पोलीस पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. पहा काय जबरदस्त प्रहार होता. निश्चितच इथे मात्र निहाल अर्थातच त्याच्या बाटमधनं इथे मात्र या आधीचा फटका आपण पाहिला. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा किती असतील? 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 3 षटकं विशेषतः इथे संपलेली आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार असणार आहे. अर्थातच मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड एलवाडी वेताळे वाडा या टीमचे कॅप्टन विवेक शिवेकर युवा खेळाडू आहेत. शिवे गावाला बिलॉंग करतात. यावेळेस इथे मात्र फटक्याला ओढून घेतलंय सचिन बर्गे सरांनी
बॅटवरती चेंडू कलेक्ट केला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार, 6 रन षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे दोन संघांच्या दरम्यान. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि तिथे लॉंग ऑनला पुन्हा सचिन बर्गेच्या बॅटमधनं सीमा पार, 4 धावेसाठी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. काय जबरदस्त बॅटिंग इथे मात्र सचिन बर्गे सरांची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर 54 धावा एकूणच धावफलकावरती आहेत. वैयक्तिक जर आपण सचिन बर्गे सरांचा स्कोर जर पाहिला तर 11 चेंडू आतापर्यंत खेळलेले आहेत आणि 29 अंकावरती वैयक्तिक ते बॅटिंग करत आहेत. काय जबरदस्त बॅटिंग. विवेक शिवेकर इथे मात्र पुन्हा एकदा मुख्य पंचांच्या डाव्या बाजूने तयार असतील. राईट हँड ओव्हर दी विकेट, सुंदर चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू इथे मात्र आपण पाहिलेला आहे. महाराष्ट्रातील 3 नामवंत पंच आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अर्थातच संजयजी भालेराव असतील, दुसऱ्या बाजूने अजय वले आहेत, महेश जाधव सरांना देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. यावेळेस बॅटची कडा, टॉप एज घेतलाय, चेंडू बॅकवटला, अर्थातच मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा फटका आपण पाहिलाय, 4 धावेसाठी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 58 धावा धावफलकावरती, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त इथे मात्र संघर्षाला आज सचिन बर्गे पेटलेला आहे. चांगली बॅटिंग इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सचिन बर्गे यांच्या माध्यमातून केली जाते. मंगेश अप्पा ठाकूर पाटील, मयूर शेठ ठाकूर पाटील युवा उद्योजक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत. यावेळेस इथे मात्र बॅटवरती चेंडू घेतलाय, पुन्हा लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सचिन बर्गेचा तडाखा. हा तडाखा नव्हता तर धूमधडाका होता, 6 रन षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. छत्री पावसाला मित्रांनो निश्चितच थांबू शकत नाही, परंतु पावसामध्ये उभं कसं राहायचं याचं धाडस नक्कीच देते. अर्थातच अगदी त्याच पद्धतीचा संघर्ष सचिन बर्गे सरांचा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वाह, काय जबरदस्त. तिकडे जर पाहिलं तर बॅकवटला हा फटका मात्र घेऊन काढलाय. अर्थातच क्षेत्ररक्षक तिकडे तैनात असणार आहेत. गुड रन बिटवीन द विकेट. अर्थातच त्या चेंडूवरती किती धावा पळून पूर्ण केल्या गेल्या? 2 धावा तिथे मात्र पळून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा वाढलं जाईल. धावफलकावरती धावा 66 धावा धावफलकावरती, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटके इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपली गेली. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक. म्हणजे धावसंख्येला सर 0तून सुरुवात झाली होती. आता धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या ना तर इथे 66 धावा आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्थातच इथे मात्र 0 या अंकापासून विशेषतः सुरुवात झाली होती. 66 पर्यंत इथे धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 0त जन्मलो, 0त वाढवलं, 0चे करून मंथन. अगदी त्या उक्तीप्रमाणे आपण धावसंख्येला देखील इथे स्कोर कार्डवरती पाहतोय. 66 धावा धावफलकावरती आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये 5ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज कुणाल शिवेकर इथे मात्र तयार असणार आहे. उंचपुरा असा खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे, सातत्याने अनुभव देखील दीर्घ असा त्याच्या पाठीशी दडलेला आहे. आज हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये तो काय करामत करेल हे पाहणं देखील फार महत्वाचं राहील. तर दुसऱ्या बाजूने बॅटर इथे बॅटिंगच्या मार्कवरती तयार आहेत. मावळ तालुक्यातील असणारा हा कोहिनूर सितारा आयडॉल निहाल तुसा मधला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उद्योजक वैभव शेठ गाडे पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात. मनपूर्वक मनापासून या ठिकाणी सहर्ष असं स्वागत.
निहाल ऑन फायर, काय जबरदस्त प्रहार, चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावर सीमा पार, छेरन षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. ही ताकद आहे मित्रांनो निहालची. सातत्याने सराव, सातत्यपूर्ण सराव असल्यानंतर काय घडतं याची प्रचिती इथे मात्र निहालनं दाखवली. धावफलकावरती धावा 72, 72 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मार्गस्थ आहे. निश्चितच इथे मात्र षटकार गेल्यानंतर आयकॉन भूषण गोळे तिथे मात्र कोणाला काहीतरी कानमंत्र देतील आणि कानमंत्र दिल्यानंतर हा चेंडू कशा प्रकारे कोणाला मात्र मैदानाच्या आतमध्ये पेश करेल हे पाहणं देखील फार महत्त्वाचं राहील. पुन्हा निहाल तयार. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा कबरच्या डोक्यावरनं हा फटका घेऊन काढला, गॅप शोधलाय, चेंडू पुन्हा सीमा पार, एक टप्पा घेत 4 धावेसाठी चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक वाढले गेलं. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर इथे पाहिल्या तर 76 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र क्राऊड अपील जे आहे ते मात्र जोरात केलेलं आहे कुणालनं. लेग पाईच्या माध्यमातून ही एक धाव जी मात्र पळून पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा वाढलं. धावफलकावरती धावा पुन्हा एकदा एका अंकाने ऍड होतील. 77 धावा ज्या मात्र धावफलकावरती. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे, राजगुरुनगर नगरीचे उपसरपंच प्रसिद्ध बैलगाडा मालक अशुभाऊ भंडलकर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. भाऊंचं पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. यावेळेस इथे मात्र सचिन बर्गे सरांनी चेंडू खेळून काढलाय. तिकडे महाराष्ट्र पोलीस गणेश वाडेकर आहेत, थोडीशी चुकी करतील परंतु स्वतःला नंतर सावरले. पुन्हा एकदा चेंडूच्या पाठीमागे धावले आणि चेंडूला फील्ड केलं. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा तब्बल 78 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे कुणाल शिवेकर द्वारा. जबरदस्त मॅच RPL 2024 मध्ये आपण पाहतोय. यावेळेस इथे मात्र निहाल पुढे गेले, बॅटवरती चेंडू घेतलाय. तिकडे जर पाहिलं तर फाईन लेगला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, चेंडू सीमा पार, 4 धावेसाठी चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 82 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 82 रन ऑन स्कोर कार्ड. कुणाल पुन्हा एकदा तयार. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा एकाच जागेवरती. या अगोदरचा फटका ज्या जागेवरती केला त्याच जागेवरती हा फटका देखील. पुन्हा चेंडू सीमा पार, 4 धावेसाठी चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती धावा 86 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रेक्षकांसाठी मित्रांनो आज देखील 2 खुश खबर आहेत. कारण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला इथे मात्र लकी ड्रॉची जी कुपनं आहेत ती मात्र वितरित केली जात आहेत. काल देखील आपण एका भाग्यवान विजेत्याला एक स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित केलेलं आहे शेवटची मॅच संपल्यानंतर. आज देखील मात्र एक सायकल आपण भाग्यवान विजेतेला देणार आहोत. त्यामुळे ज्यांना कुपनं खरेदी करायची असतील त्यांनी मात्र मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. आणि व्यासपीठाच्या पाठीमागे विशेषतः प्रेक्षकांसाठी दुसरी खुशखबर आहे. तिथे मात्र बिर्याणी आहे, परंतु ती बिर्याणी तुम्हाला विकत घ्यावी लागणार आहे. अर्थातच कमी किमतीमध्ये ती बिर्याणी तुम्हाला भेटणार आहे. अर्थातच तिथे मात्र ज्यांना ज्यांना दोन्ही खुशखबरींचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी मात्र मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आणि पाठीमागे यायचं आहे. सूचना इथे मात्र संपली आहे. जाऊया पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा 86 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्थातच 5 षटके इथे मात्र संपली गेली. डेथ ओर स्लॉग होरला इथे मात्र सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार.
यावेळेस इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय सचिन बर्गे ऑन फायर. मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमापार चरण षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. काय जबरदस्त बॅटिंग इथे मात्र करत आहेत. या षटकारासाठी संघ मालक नितीन भाऊ फलके आणि शेखर दादा तुपे यांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे 500 रुपयांचं. वैयक्तिक 17 चेंडू आणि 48 या अंकावरती खेळतोय सचिन बर्गे. फक्त 2 अंक दूर आहे वैयक्तिक अर्धशतकापासून. काय जबरदस्त बॅटिंग आहे. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी. अर्थातच त्या पुण्यभूमीमध्ये आपण RPL 2024 खेड तालुक्याचा मिनी विश्वचषक पाहतोय. ऑनलाईन देखील अनेक प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्व तमाम प्रेक्षक राजाचं पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत असणार आहे. SSS च्या माध्यमातून आपण जवळपास 192 देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह दाखवतोय. अर्थातच कुलदीप धायबर आणि त्यांची संपूर्ण टीम इथे मात्र लाईव्हच्या माध्यमातून इथे मात्र काम पाहतीये. त्यांचा स्टाफला इथे मात्र मी मनापासून धन्यवाद देणार आहे. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर गोलंदाज अशोक शिंगाडे तयार. बाटवरती चेंडू घेतलाय. वा तिथे पॉइंटला सचिन बर्गे ऑन फायर. चौकारानं वैयक्तिक अर्धशतक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करतोय आणि संघाचं धावफलक इथे वाढलं जाणार आहे. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 18 चेंडू आणि 52 धावांची वैयक्तिक खेळी सचिन बर्गेने इथे केलेली आहे. अशोक शिंगाडे इथे मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती. पर्व 4 मध्ये आपण सचिन बर्गे आणि अशोक शिंगाडे यांना एकाच संघामध्ये पाहिलं. 96 धावा धावफलकावरती आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता वैयक्तिक इथे मात्र अर्धशतक सचिन बर्गेनं कंप्लीट केलं, परंतु सांघिकरित्या इथे मात्र आता शतक कंप्लीट होणार काय हे पाहणं देखील फार महत्वाचं आहे. 96 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा सचिन बर्गे इथे तयार असेल. बॅटवरती इथे मात्र पूर्णपणे फटका घेता आला नाही, परंतु हलक्या हाताने हा फटका घेऊन काढला. कार्पेट पद्धतीचा फटका होता. कुणाल शिवेकर तिकडनं आले. चेंडूला मात्र फील्ड केलं गेलं. त्या चेंडूवरती 1 धाव देखील मात्र पळून पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा 97 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. जबरदस्त क्रीडा स्पर्धा. निहाल तुसामद यांना देखील मात्र आता बॅटिंगच्या मार्कवरती आपण पाहणार आहोत. ते देखील 6 चेंडू खेळलेले आहेत आणि 24 धावा देखील त्यांच्या नावावरती आहेत. मावळ तालुक्यातील एक सुप्रसिद्ध आयडॉल म्हणून सातत्याने त्यांची महाराष्ट्रभर ओळख राहिली. काय जबरदस्त प्रहार. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला झेल. निहाल इथे फेल. बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच निहाल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर अमरनाथ गोरे उर्फ सोन्या गोरेला इथे मात्र बॅटिंगच्या मार्कवरती आपण पाहणार आहोत. षटकार चौकार विकेट गेल्यानंतर सुंदर असे ट्रान्स आपल्याला ऐकायला भेटत आहेत. माऊली साऊंडच्या माध्यमातून प्रवीण भाऊ काळोखे आहेत. उपसरपंच सुनील शेठ काळोखे फ्लेक्स ज्यांच्या माध्यमातून इथे मात्र आपल्याला पाहायला भेटत आहेत. अर्थातच निखिल शेठ काळोखे या तिन्ही बंधूंना मी मनापासून धन्यवाद देणार आहे. धावफलकावरती धावा 97 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा अमरनाथ इथे सामना करेल अशोक शिंगाडे यांचा. यावेळेस इथे जर पाहिलं तर चुकी झाली. चेंडू बॅकवर्टला मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा फटका होता. अर्थातच चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. बाईच्या माध्यमातून इथे शेवटचा चौकार आला. धावफलकावरती धावा
तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर SBMCC म्हाळुंगे इंगळे या टीमनं 101 धावा आणि विजयासाठी आव्हान ठेवलंय. 102 धावांचं मैत्री ग्रुप स्पोर्ट खेड एलवाडी वेताळेवाडा या टीमच्या समोर. या ठिकाणी आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. दोनही पराभूत संघातील कॅप्टनना विनंती, आपण टॉससाठी या. टॉस करण्यासाठी मान्यवरांना विनंती केल्या त्या आदरणीय स्वप्नील बापू खुटवड, अमित शेठ कोकणे, सुधीर शेठ शिंदे, अमोल शेठ शिंदे आणि प्रणय शेठ भांबोरे या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. विनंती केल्या त्या आपण टॉससाठी या. दोन्ही संघांचे संघनायक किरण कड आणि कॅप्टन साहिल खैरे या दोन्ही कॅप्टनना विनंती, आपण टॉससाठी या. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. गार्गी कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय अमित भाऊ सौताडकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. चला, कॅप्टन साहिल खैरे आणि कॅप्टन किरण कड टॉस केला ते मान्यवर उपस्थित झालेले आहेत. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. झेंडा फडकला शुरांचा. SBMCC म्हाळुंगे इंगळे संघ खेळायला आला. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय नितीन शेठ फलके, उपसरपंच श्री क्षेत्र म्हाळुंगे इंगळे, माननीय शकरदादा तुपे, माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र म्हाळुंगे इंगळे, SBMCC म्हाळुंगे इंगळे. थँक्यू. टॉस या ठिकाणी आपण करतोय. सगळे मान्यवर उपस्थित आहेत. आशुभाऊंना विनंती करेल आपण या. विशाल भाऊंना विनंती, आपण या. नाणेफेकीचं कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय. कॅप्टन आहेत साहिल इकडनं बापू, कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. कोण मागतंय? ओके, किरण. छापा कॉल काटा. टॉस जिंकलाय जाकमाता स्पोर्ट्स क्लब अर्थात जगदंबा 72 स्पोर्ट्स क्लब शिरोली संघानं. साहिल, प्रथमतः काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला सामना पराभूत आहे. टू ऑर डायची मॅच आहे आजच्या दिवसातील. स्पर्धेत खेळताना कसं वाटतं आणि प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखाल त्याबद्दल काय सांगाल? मगाशी जसं सांगितलं 80 रनांच्या आसपास रोखू त्यांना. पहिल्या मॅचमध्ये झालेल्या चुका या मॅचमध्ये दुरुस्त करून खेळणार त्याबद्दल काय सांगाल आणि टीममध्ये काय चेंजेस काय बदल त्याबद्दल काय सांगाल? चेंजेस काही नाही आहे, चांगले खेळू. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. कॅप्टन साहिल खैरे होते. ऑल द बेस्ट. आणि किरण कड आपल्या समोर आहेत. स्वर्गीय कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची क्वाळी संघाचे कॅप्टन. टॉस पराभूत आहे. प्रथमतः बॅटिंग करायची. पुन्हा एकदा किती धावांचं टार्गेट द्याल आणि पहिल्या मॅचमध्ये झालेल्या चुका त्याबद्दल काय सांगाल? पहिल्या मॅचला ज्या चुका झाल्या त्या आता सुधारायचा प्रयत्न करणार आहे आणि 80 ते 90 रन करण्याचा प्रयत्न करू. टीममध्ये काय चेंजेस काय बदल त्याबद्दल काय सांगाल? चेंजेस या मॅचला नाही काहीच. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. दोन्ही संघातील कॅप्टनना खूप साऱ्या सदिच्छा शुभेच्छा. मॅच यानंतर आपण पाहणार आहोत एका बाजूला जाकमाता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72 स्पोर्ट्स क्लब शिरोली आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची क्वाळी या दोन संघातील मॅच आपण पाहणार आहोत. टॉस जिंकलाय शिरोली संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर भानोबाची क्वाळी संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू उत्तम सर. नवीन इनिंगला देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. 2 सलामीचे बॅटर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अर्थातच एका बाजूने आपण आयकॉनला देखील पाहणार आहोत तर दुसऱ्या बाजूने स्थानिक बॅटर आहेत. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 घेऊन गोलंदाज इथे मात्र आयडॉल निहाल तुसामद इथे तयार असणार आहे आणि जशी मॅच सुरू होईल मायक्रोफोनवरती जॉईंट होणार आहेत उत्तम सावंत सर आणि राम रोकडे सर. थँक्यू. धन्यवाद. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ती टाकला आणि पहिल्या चेंडूवरती सेल मैदान ती टिपला आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर
विकेट मैदानात येताना पाहायला मिळेल. पहिला फलंदाज इथे मैदानावरती 0वरती बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळते. दुपारचं सत्र आपण पाहतोय मैदानावरती संपन्न होते. पहिल्या 2 मॅच मधील आपण पाहिलं तर विजेते संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात. एक सगळ्या प्रकारची लढाई अगदी दुपारच्या सत्रामध्ये आपण इथे मैदानावरती पाहतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर SBMCC क्रिकेट क्लब म्हाळुंगे इंगळे हा संघ आपण पाहिलं तर इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. श्रीपती बाबा महाराज क्रिकेट क्लब या नावाने गेली कित्येक वर्षे हा संघ आपण पाहिलं तर म्हाळुंगे इंगळे गावातून खेड तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटची सेवा करणारा संघ आपण पाहिलं तर मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि त्या संघाचे संघमालक म्हाळुंगे इंगळे नगरीचे विद्यमान उपसरपंच नितीन भाऊ फुलके, माजी उपसरपंच शेखरदादा तुपे यांच्या मालकत्वाचा संघ इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आज दिवसभराच्या सत्रामध्ये त्याही संघाने चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यात अटीतटीच्या लढतीमध्ये विजय मिळवत तो संघ आपण पाहिलं तर दुसऱ्या मॅचमध्ये आपल्याला इथे दमदार कामगिरी करताना पहिल्या डावात इथे आपण मैदानावरती पाहिलेला आहे. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होताच पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट आणि पहिला फलंदाज तो मात्र मैदानावरती बाद झालाय. आघाडीचे सलामीच्या बॅटरपैकी न्यू बॅटर ऑन डाऊनला बॅटिंगसाठी आपण पाहतोय. साहिल राऊत या खेळाडूला इथे आपण बॅटिंगसाठी पाहतोय. अपकमिंग रायझिंग स्टार म्हणून त्याची प्रचंड मोठी ख्याती आहे आणि तो इथे मैदानावरती बॅटिंगला आलाय. यावेळीचा चेंडू होता पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिले तर मैदानावरती पाहायला मिळतोय. एक चेंडू 4 धावा लागत असताना ज्यानं आपल्या संघाला सामना जिंकून दिलाय तोच साहिल राऊत इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज समोर आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता शॉर्ट अँड पुल. चेंडू मात्र हाऊसफुल. चेंडू मात्र जाईल थेट सीमारेषेच्या पलीकडे आणि तिथे आपण पाहिलं तर काय निर्णय येतोय ते देखील आपण मैदानावरती पाहणार आहोत. एक टप्पा घेत सीमा पार चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीचे 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. MB स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉन्ड रोप देखील या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. ज्यांचं सौजन्य त्यांनीच केलेलं आहे. MB स्पोर्ट्सच्या वतीनं अश्वजित बंटी सोनोने सर आणि महेशजी चव्हाण सर यांचं आम्ही हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून आभार आहोत. अनेक बक्षीसदाते आहेत, अनेक देणगीदार आहेत, अनेक स्पॉन्सर आहेत, अनेक को स्पॉन्सर आहेत ज्यांचा वेळोवेळी नामोल्लेख करण्याचा प्रयत्न आयोजक कमिटीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न केला जातोय. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर वेग मैदानावरती पाहायला मिळतोय. उसळताना चेंडू आपण पाहते. विकेट किपर राहुल कदमच्या हातामध्ये मैदानावरती पाहायला मिळतोय. महाराष्ट्र प्रीमियर लीग गाजवणारा रणजीपट्टू म्हणून आपण पाहिलं तर या खेळाडूची ओळख आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर देहूरोड परिसरात त्यानं क्रिकेट गाजवलं. मावळ तालुका आणि पुणे जिल्हा गाजवल्यानंतर महाराष्ट्र राज्यात या खेळाडूंना आपल्या खेळाचा दर्जा सातत्यानं उंचवलेला आहे आणि तो इथे ॲज अ आयडॉल या संघात आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळतोय निहाल तुस्सामत टुन्नू या टोपण नावानं तो देहूरोड परिसरात परिचित आहे. परंतु या खेळाडूच्या खेळाचा दर्जा हा सातत्यानं उंचवताना पाहायला मिळतोय. आनंद चव्हाणच्या तालमीत वाढलेला खेळाडू म्हणून निहाल तुस्सामतची ओळख आहे. सुरुवातीचा त्याचा सांघिक घरचा संघ होता मोरिया क्रिकेट क्लब देहूरोड आणि तिथून सुरुवात करत देहूरोडच्या माध्यमातून निहाल तुस्सामत अगदी महाराष्ट्र लेवलपर्यंत रणजित तो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळीचा चेंडू होता फटका चांगला आहे. गॅप मोठा. असिफ तांबोळी छोटा पॅक बडा धमाका. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार. 1 बाउन्स चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते आपण पाहिले तर इथे आकडे बदलत आहेत. जबरदस्त कामगिरी देखील आपण पाहिले तर मैदानात आहे. एकमेकांच्या समोर आपण पाहिलं तर 2 वाघ टाकले गेले ना ज्या प्रकारची लढत पाहायला मिळते तोच सामना इथे आपण पाहतोय. 2 समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर आहे आणि त्यांनी त्यांची ताकद पहिल्या मॅचमध्ये दाखवून दिलेली आहे. मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड वाडा वेताळे एलवाडी या संघाने पहिला सामना जिंकत आपली ताकद दाखवलेली आहे. तर दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर SBMCC क्रिकेट क्लब म्हाळुंगे इंगळे याही संघानं आपली ताकद इथे मैदानावरती दाखवलेली आहे. क्रिकेटचे रसिक प्रेक्षक या मॅचकडे खूप आतुरतेने उत्सुकतेने पाहत आहेत.
खूप बारकाईने मॅचकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे, कारण का सामना रंगतदार आहे, सामना रोमर्षक आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर इथे मैदान ती संपलंय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलक होत आहे. 30 चेंडू 93 धावांचा पाठलाग तो इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. नवीन चेंडू आयोजक कमिटीच्या वतीनं मैदान ती टाकले जातील. नवीन चेंडूवरती देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये ही मॅच खेळताना पाहणार आहोत. नवीन चेंडू टाका आतमध्ये. साहिल राऊतला आपण पाहतोय, आसिफ तांबोळीला आपण पाहतोय. विशेषतः आसिफ तांबोळी या स्पर्धेत बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. खरं तर अनसोल आयडॉल म्हणून आसिफ तांबोळीला आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं, परंतु राजू पेरुमलच्या हाताला झालेली दुखापत आणि तदनंतर खेडवाडा वेताळे एलवाडी या संघानं आपल्यात समावेश केलेला आसिफ तांबोळी तो इन ॲक्शन इथे आपल्याला मैदान ती बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. परंतु ही खेळपट्टी, हे मैदान, ही माती आसिफ तांबोळीला प्रचंड रकी लागलेली आहे, कारण का आता ज्यावेळेस फ्रेंडशिप क्रिकेट क्लब चाकणचा संघ या मैदानावरती आपण पाहिलं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक खेळत होता, त्यावेळेस त्या स्पर्धेत आपण पाहिलं त्या संघानं प्रथम क्रमांकाचा मान पटकवला होता आणि त्या टीममध्ये ॲज अ आयकॉन आसिफ तांबोळीला पाहिलं होतं. त्यामुळे ही विकेट, हे मैदान आसिफ तांबोळीसाठी देखील प्रचंड लकी राहिलेलं आहे. परंतु या मॅचमध्ये त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते देखील आपण पाहणार आहोत. समोर सचिन, यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, चेंडू हवेत. नॉमिस लँडवरती चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पडतोय, तोपर्यंत धावा इथे आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या जातात. स्कोर कार्डवरती आणि धावफलक होते आकडे बदलत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावफलक दुहेरी अंकात प्रवेश करेल. 1 गडी बाद 11 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. तर साहिल राऊतला आपण बॅटिंग करताना पाहतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. 3ऱ्या पंचांकडे इथे आपण पाहिलं तर मागणी केलेली आहे. थर्ड अंपायर काय निर्णय कळवत आहेत. साईड लाईनचा नो बॉल तो इथे आपण पाहिलं तर जरूर चेक केला जाईल. सचिन रौंदळला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 तो इथे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 3रे पंच संजय भालेराव सर आहेत. मुख्य पंच आपण अचावळे सरांना पाहतोय. महेश जाधव सर हा पॅनल इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. तर बॅटिंग करणारा साहिल राऊत आपण पाहिलं तर ओवी स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर आहे आणि त्याच्या षटकार हॅट्रिकसाठी ओवी स्पोर्ट्सचे सर्व मंगेश गायकवाड, उमेश गायकवाड यांच्या वतीने साहिल राऊतच्या लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. टेक्नॉलॉजीच्या आधारे 3रे पंच कळतात. फेअर डिलिव्हरी हा निर्णय आपण पाहिले तर इथे मैदानात येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय सचिन रौंदळ इथे मात्र समोर आहे. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केला. टीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. साहिल राऊतच्या बॅटमधून येईल हुतात्मा राजकुर प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. साहिलकडे आपण पाहिलं तर प्रचंड टॅलेंट आहे, विशेषतः पोटेन्शियल प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि तो डावखुऱ्यातीचा बॅटर आहे आणि खरं तर त्याने आपली क्षमता पहिल्या मॅचमध्ये दाखवून दिली. या मॅचमध्ये देखील तो इथे कमालीची बॅटिंग करताना पाहतोय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 15 धावा धावफलक होते आहेत. 1 विकेट गमावलेला आहे. फुल टॉस चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर बॅटवरती घेण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर चेंडूवरती येतोय, अडवतोय, फेकी करेल आणि तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळते. बॅकअप केला तो अमर गोरेकडनं अर्थात सोन्या गोरेकडनं. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 2ऱ्या क्रमांकाचं सुरू आहे. 1 गडी बाद 16 धावा. संघमालक आपण पाहिलं तर आवर्जून आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. दोन्ही टीमचे संघमालक आपण पाहिले तर एका बाजूला माळुंग इंगळे नगरीचे माजी उपसरपंच शेखरदादा तुपे, विद्यमान उपसरपंच नितीन शेठ फलके यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. तर प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं तर मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड वाडा वेताळे येलवाडी हा संघ देखील आपण पाहिले तर इथे मैदान ते आपण पाहतोय. 2 ताकदवान टीम एकमेकांच्या समोर आहेत.
ओव्हरपी चेंडू होता आसिफच्या बॅटच्या आतील काढा चेंडू आपण पाहिलं तर खेळला एक सिंगल येईल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 ही 2 षटकं आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहतोय. पहिल्या षटकात 9 धावा खर्च केला होता निहाल तुस्सामधनं, तर षटक क्रमांक 2 करतोय सचिन रौंदळ. हा स्थानिक गोलंदाज आहे, या तालुक्यातील गोलंदाज आहे, परंतु त्यानं देखील अतिशय कमालीची गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेत गतवर्षी देखील आणि या वर्षी देखील केलेली आहे. यावेळीचा चेंडूचा फटका खेळला गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक राहील दूरवरती. साहिल राऊतच्या बॅट मधून येतोय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा तडाखेबंद षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आकडे बदलतायत. 1 गडी बाद 23 धावा. यावेळीचा चेंडूचा पुढे सरसावत कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू अडवला चालेल तोपर्यंत 2 धावा इथे आपण पाहिले तर मैदान ती पळून पूर्ण केला आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 2 मैदान ती संपलं जाईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 25 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 77 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. 24 चेंडू आणि 77 धावांचा पाठलाग अजूनही करायचा. 102 धावांचा पाठलाग करणारी टीम आपण पाहतोय. परंतु या स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या बनवणारा संघ जर कोणता ठरलेला आहे तर तो शेखर दादा तुपे, नितीन शेठ फलके यांच्या मालकीचा संघ SBMCC क्रिकेट क्लब माळुंग इंगळे. आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडत या स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवणारा संघ म्हणून इथे आपण पाहतोय SBMCC क्रिकेट क्लब माळुंग इंगळे. या संघाला आपण इथे मैदान ती पाहिलेलं आहे. 101 101 धावा 3 अंकी धावसंख्या बनवणारा पहिला संघ तो इथे आपण मैदान ती पाहिलेला आहे. समीकरण आता बदललं आहे. 24 चेंडू आणि 77 धावांचा पाठलाग करायचा आहे इथे मैदानाच्या आतमध्ये. युवा उद्योजक राहुल शेठ थिगळे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राजकुरनगर खेड आदरणीय रणजित भाऊ गाडे पाटील, त्याचबरोबर आपण पाहिलं तर आदरणीय दत्ता शेठ आवळे यांच्या मालकीची टीम आपण पाहतो इथे मैदानावरती आहे. व्हाईट बॉल आपण पाहिलं तर येतो एक अतिरिक्त अवांतर धाव येताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकाच्या आकडे आपण पाहिलं तर इथे स्कोर कार्डवरती बदलताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डवरती देखील आपण पाहिलं तर धावा येत आहेत. धावांचा ओघ वाढवावा लागेल. स्कोर कार्डवरती आता धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवावं लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. मॅच आपण पाहिलं तर शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी जवळला तिथे आपण पाहिलं तर चेंडू फील्ड केलाय. तोपर्यंत एक सिंगल मैदान तिथं पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी आज प्रचंड खुशखबरी आहेत. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहिलं तर RPLच्या निमित्तानं खेड तालुक्यातील एक सुप्रसिद्ध हॉटेल नायकांचा वाडा यांच्या माध्यमातून बिर्याणी आपण पाहिलं तर आज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठाच्या पाठीमागे त्यांचा स्टॉल लागलेला आहे आणि तिथे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या निमित्तानं बंपर ऑफर आहे. 100 रुपयांमध्ये फुल बिर्याणी तर 50 रुपयांमध्ये हाफ बिर्याणी. खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी इथे मात्र ठेवलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक मनापासून आभार आहेत. तर सगळ्यांना विनंती आहे, पाठीमागच्या बाजूला स्टॉल सुरू आहे. इथे टप्पा पडल्यानंतर पंच कळवतात. व्हाईट बॉल एक खराब चेंडू येते, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. यावेळीचा चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळला. एक मोठा फटका, एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल सीमा पार. RPLचा खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर स्कोर कार्ड होते आकडे बदलतात. धावपल कोती धावा येत आहेत.
इथे आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहताना पाहायला मिळतो. एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू येतोय. खरं तर डावखुऱ्याच्या फलंदाजासमोर डावखुऱ्याच्या गोलंदाजा प्रचंड कसब लागतो, कस लागतो आणि आज इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. समीकरण बदललंय. शेवटचे 21 चेंडू आणि बनवायच्या 70 धावा. एकेरी दुहेरी धावांबरोबर षटकार चौकार खेळावं लागतील मैत्री ग्रुप संघाला. यावेळीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा खाली राहतोय. विकेट किपरच्या अगदी जवळून चेंडू गेलाय आणि तिथे आपण पाहिलं तर अतिरिक्त अवांतर 22च्या रूपाने धावा त्या मात्र मैदान येताना पाहायला मिळतात. छोट्या छोट्या चुका देखील होताना पाहायला मिळतात. चुका करा परंतु क्रिकेटच्या मैदानात नाही. तुमची एक चुकी प्रतिस्पर्धी संघाचं विजयाचं एक नवं पाऊल ठरू शकतं. त्यामुळे इथे चुका टाळाव्या लागतील, चुका सुधाराव्या लागतील आणि एक चांगलं क्रिकेट इथे मैदानात खेळावं लागेल. ज्या ज्या संघाने चुका केल्या क्षेत्ररक्षणातून ते संघ कॉलबॅकला ढकलले गेलेत. त्यामुळे इथे चांगली कामगिरी करून सुपर 8ला पात्र ठरावं लागेल. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय. टिप विकेट काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवलाय, फेकी केली आणि तिथे आपण पाहिलं तर धावा मैदान येताना पाहायला मिळतात. 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोती बनवल्या जात आहेत. एक कडी बाद 35 धावा, 19 चेंडू आणि बनवायच्या 67 धावा. स्ट्राईक ऑन आयडॉल असिफ तांबोळी. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय. टीप लॉंग ऑफ तिथे मात्र सेल सुटला गेलाय. चुका आणि चुका देखील मैदानात होताना पाहायला मिळतात. षटकाची वेळ समाप्ती. पहिली 3 षटकं आपण पाहिले तर इथे मैदानात संपतात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 36 धावा, शेवटचे 18 चेंडू आणि बनवायच्या 66 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपुक वाजत राहतय. थँक्यू, धन्यवाद. डीजेचं मनापासून आभार आहोत. खूप चांगल्या प्रकारचा ट्रान्स माऊली साऊंडच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये ऐकतोय, त्यांचा आभारी आहोत. तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी आपण एका भाग्यवान प्रेक्षकांना आकर्षक ब्रँडेड कंपनीची सायकल, एक स्पोर्ट सायकल देऊन सन्मानित करणार आहे. लकी ड्रॉचे कुपन वाटप सुरू झालेलं आहे. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीचे सदस्य या ठिकाणी लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण करतायत. त्यामुळे ज्या ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे, पार्टिसिपेट व्हायचे, त्यांना विनंती आपण लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करा. सायंकाळच्या सत्रात शेवटची मॅच संपली की आपण लकी ड्रॉ त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत. काल देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद होते. कालच्या लकी ड्रॉ स्पोर्ट्स सायकलचे विजेता आहेत आदरणीय काळूरामांना मिंडे, हे लकी ड्रॉ स्पोर्ट्स सायकलचे विजेते आहेत. तर आजच्या दुसऱ्या दिवशीचे भाग्यवान प्रेक्षक कोण या लकी ड्रॉच्या स्पोर्ट्स सायकलचा मानकरी ठरणार ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. 18 चेंडू 66 धावा हे समीकरण आपण पाहतो मैदानात आहे. धावा बनवल्या जातील का की धावा रोखल्या जातील ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. 2 ताकदवान संघ एकमेकांच्या समोर आहेत. 2 बलाढ्य प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर इथे मैदानात टाकले गेलेत. आसिफ तांबोळे आयडॉल समोर प्रशांत उत्तेकर. पहिला चेंडू रिव्हर्स, पहिल्या चेंडूवरती खेळलाय स्विच हिट. आसिफ तांबोळीच्या बॅट मधून चेंडू मात्र चाल सीमा पार रिव्हर्स येतोय खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. डीचे जबरदस्त बॅटिंग आसिफ तांबोळीकडनं आपण पाहतोय. या फटक्यांची गरज आहे मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेडवाडा वेताळे एलवाडी संघाला. यावेळीचा चेंडूता खेळण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय परंतु बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारे संपर्क होताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानावरती. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 4थ्या क्रमांकाचं एक गडी बाद 40 धावा धावफलक होते आहेत. 4थं षटक आपण पाहतो प्रगतीपथावरती सुरू आहे. यावेळीचा चेंडूता मोठा फटका खेळलाय आसिफ तांबोळीच्या बॅट मधून. सेल तिथे आपण पाहिलं तर सुटला गेला आणि तिथे आपण पाहतोय आसिफ तांबोळीला एक सोपं जीवनदान तिथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत.
41 धावा धावपल होत आहेत. एक विकेट आपण पाहिले तर गमावले जाते. षटक क्रमांक 4 आपण पाहिले तर सुरू आहेत. 15 चेंडू 61 धावांची गरज आपण पाहिले तर इथे मैदान ती विजयासाठी आहे. एक रोमहर्षक रंगतदार सामना आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये. यावेळीचा चेंडू होता सर्व बॅटनं समोर फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू अडवला गेलाय. आसिफ शेखचं क्षेत्ररक्षण आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे आपण पाहिलं तर रनआउटच्या संधी उपलब्ध होत आहेत. तोपर्यंत धावा त्या देखील आपण पाहिलं तर तिथे मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि तिथे आपण पाहिलं तर धावपल कोते स्कोर कार्डवरती धावा त्या आपल्याला मैदान येताना पाहायला मिळतील. 3 धावा आल्या. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोते आपण पाहिले तर बदलले जात आहेत. एक कडी बाद 44 धावा, शेवटचे 14 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 58 धावा. दुपारच्या सत्रात आपण पाहिले तर रंगत असलेला सामना आपण पाहतोय. SBMCC क्रिकेट क्लब म्हाळुंगे इंगळे त्यांच्या विरुद्धात आपण पाहिले तर मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेडवाडा वेताळे एलवाडी. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू आपण पाहिलं तर अडवला गेलाय, फील्ड केलाय आणि तोपर्यंत धावा त्या मात्र मैदान ती पळून पूर्ण केल्या जातील. एक धाव आपण पाहिले तर मैदान येताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये कोणत्या प्रकारे आपण दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला आहे परंतु नॉन स्ट्रायकर बॅटर आपण पाहिले तर तिथे मैदान ती पाहायला मिळतोय आणि स्कोर कार्डवरती धावपल कोती धावा इथे आपण पाहिले तर बनवलं जात आहेत. 4थ्या क्रमांकाचे षटक मैदान ती सुरू असताना 45 धावा धावपल होत आहेत. शेवटचे 13 चेंडू 57 धावांची गरज ती मात्र विजयासाठी आहे. 13 चेंडू आणि 57 धावा. यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आउट होताना पाहायला मिळेल. साहिल राऊत तिथे आपण पाहिलं तर मैदान ती बाद होईल आणि तिथे विकेट येताना पाहायला मिळेल. तर शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत आणि समीकरण इथे आपण पाहिलं तर बदलले गेले. 12 चेंडू आणि बनवायच्या 57 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. विजयाचं समीकरण आता बदललं गेलंय. शेवटचे ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतंय ग. 12 चेंडू आणि 57 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहेत. पुढील दोनही टीमला विनंती आपण सज्ज राहा. ही मॅच संपल्यानंतर पुढील सामन्याला आपण इथे मैदान ती लगेच सुरुवात करणार आहे. 12 चेंडू आणि 57 धावांचे समीकरण आपण पाहतोय. आसिफ तांबोळी समोर भूषण गोळे ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाज आयकॉन आसिफ शेख. पहिला चेंडू आणि त्यावरती केलं आक्रमण. डीप लॉंगॉनच्या डोक्यावरतून टोकलाय. आसिफ टू आसिफ, षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. आसिफ तांबोळे आसिफ शेखला कित्येक वेळ एकमेकांच्या समोर येताना आपण पाहिले. आज एकमेकांच्या समोर पुन्हा एकदा मैदान ती टाकले गेलेत. यावेळीचा चेंडू होता पंच कळतात. व्हाईट बॉल, खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धाव. एका चेंडूवर त्याला 7 धावा. विजयाचं समीकरण आता बदलले. 11 चेंडू आणि बनवायच्या 50 धावा. या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानात 12 चेंडूत 49 बनवल्या गेल्यात. 11 चेंडू 50 बनवायच्यात. इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू मैदान ती टाकला होता आणि तिथे डॉट बॉल येईल. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर तिथे मैदान ते येताना पाहायला मिळते. कमबॅक केला ते पुनरागमन केला ते चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर वापसी तिथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आसिफ शेखचा चेंडू होता. आसिफ तांबोळीला आपण पाहिलं तर एक डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 5व्या क्रमांकाचं इथे आपण पाहिलं तर सुरू आहे आणि गोलंदाजी देखील आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळते. 10 चेंडू आणि बनवायच्यात 50 धावा. एक षटक निहालनं टाकलं, एक षटक आसिफ करतोय, एक आयडॉलनं टाकलं, एक आयकॉन करतोय. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू फेकून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून आसिफ तांबोळीच्या बॅट मधून आलाय. षटकार
शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर काढत ते आकडे बदलतायत. 9 चेंडू आणि बनवायच्या 44वा सामना रंगतदार आहे. कोण जिंकेल ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटने समोर केलाय. स्फोटक फटका क्षेत्ररक्षक दूरवरतून प्रचंड वेगानं आलाय. चेंडू अडवते फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येईल. 2 गडी बाद 59 धावा धावपल होते आहेत. 8 चेंडू आणि बनवायच्या 43 धावा. सामना अजूनही संपला नाही. 1-2 मोठे विकेट जर या 2 चेंडूवरती आयकॉन भूषण गोळेने खेळले तर शेवटच्या षटकात मॅच ऑन आहे. अनेकांचे टीव्ही ऑन आहेत, अनेकांचे स्मार्टफोन ऑन आहेत, कारण का सामना रंगतदार आहे. यावेळीचा चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हर भूषण गोळे साताऱ्यावरतून का आलोय राजकुनगर मध्ये. पहिला चेंडू फेस केलाय आणि त्यावरती टोकलाय गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 65 धावा धावपलक होती. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या 37 धावा. 37 रन ट्विन 7 बॉल 7 चेंडू 37. यावेळीचा चेंडू होता प्रचंड वेगाने टाकलाय. पंच कळवतायत वाईट बॉल. एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चेंडू महत्वाचा आहे, एक डॉट बॉल महत्वाचा आहे, एखादी विकेट महत्वाची आहे, तर 1-2 बिग हिट या मॅच मध्ये रंग भरणारे इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतील का. 7 चेंडू 36 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. समोर भूषण गोळे आयकॉन सातारा, समोर आयकॉन आसिफ शेख वाघोली. यावेळीचा चेंडू होता फेकून दिलाय भूषणच्या बॅट मधून. आसिफ वरती चढवला हल्ला केलंय आक्रमण. चेंडू मात्र पाठवलाय मिड विकेट सीमा पार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलक होते आकडे बदलतायत. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 72 धावा धावपलक होते आहेत. 2 विकेट गमावल्यात. 5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 30 धावा. चेंडू कुणाकडे सोपवला जाईल पर्याय भरपूर आहेत, विकल्प भरपूर आहेत, परंतु चेंडू हातामध्ये दिलाय संघनायक कॅप्टन अमर गोरे याच्या खांद्यावरती जबाबदारी पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघनायकाने स्वतः चेंडू हातावरती घेतलाय. स्वतःचा विश्वास तो इथे मैदान ती सार्थ करेल का ते देखील आपण मैदान ती पाहणार आहोत. की आयडॉल आसिफ तांबोळी आयकॉन भूषण गोळे या मॅच मध्ये आग ओकणारी बॅटिंग करत आपल्या संघाला सामना जिंकून देतील का ते देखील आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. बिग मॅच बिग फाईट हाय व्होल्टेज ड्रामा रंगतदार रोमहर्षक मॅच मैदान ती पाहायला मिळते. 6 चेंडू 30 धावा. पहिला चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळून काढलाय. स्ट्राईक रोटेट करतोय आसिफ तांबोळी आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि विजयासाठी बनवायच्या 5 चेंडू 29 धावा. हे विजयाचं समीकरण इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. कोण जिंकेल काय होणार या खेळपट्टीवर त्या विकेटवरती अनेक विक्रम झालेले आहेत. अनेक रेकॉर्ड या विकेटवरती आपण पाहिलेले आहेत. कित्येक खेळाडूंनी 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकलेत. असाही एक खेळाडू आहे ज्याने 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याचा विक्रम याच मैदानात केलेला आहे आणि त्या विक्रमाचं बरोबरी करेल का ते रेकॉर्ड पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर नव्याने उभा करेल का आयकॉन भूषण गोळे ते देखील आपल्याला इथे मैदानात पाहायचे. पलीकडे कोण बसलेला आहे त्यांना विनंती आहे खाली बसा. डीप एक्स्ट्रा कव्हरला उभ्या असणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे खाली बसा. समीकरण आता बदललेलं आहे. 5 चेंडू आणि बनवायच्या 29 धावा. रोमहर्षक रंगतदार मॅच. प्रेक्षकांच्या डोळ्यांची पार न फेडणारा, प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना. पहिला चेंडू भूषणने केलाय फेस आणि पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अमरवरती केलं आक्रमण, केलाय हल्ला. चेंडू मात्र जाईल सीमा पार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार.
जबरदस्त बॅटिंग, काय कमालीचे फटके आपण पाहतोय. भूषण गोळे आतुरतेनं उत्सुकतेनं बॅटिंगची आतुरता करत होता आणि तो इथे जबरदस्त फलंदाजी मैदानी करताना पाहायला मिळतोय. समीकरण बदलले, 4 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे जातोय. अमर गोरेचा एक डॉट बॉल या मॅच मधील रंगत आपल्याला इथे कमी करताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू मैदानात येतोय. सामना आपण पाहिलं तर पुन्हा टर्न होताना पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा पारडं आपल्याला बदलताना पाहायला मिळते. कधी गोलंदाजांच्या बाजूला, कधी फलंदाजांच्या बाजूला, कधी महाळुंग्याच्या बाजूला, कधी खेड, वाडा, वेताळे, येलवाडी या संघाच्या बाजूला ते मात्र चुकताना पाहायला मिळते. 3 चेंडू 23 धावा. यावेळीचा चेंडू होता परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्क मैदानी टाकलाय आणि तिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचे 2 चेंडू आणि 23 धावांची गरज आपण इथे मैदानी पाहतोय. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर हवेत उडवला आहे. चेंडू मात्र चाल सीमा पार. भूषण गोळेच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा, लेट पण थेट षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे. संस्थापक धर्मवीर संभुराचे युवा मंच अंबोली प्रवीण शेट वायकर यांचं शुभागमन. हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आणि चेंडू अडवला गेलाय. सचिन बर्गे यांची रेस आपण पाहतोय चेंडू सोबत आणि तिथे आपण पाहिलं तर अडवला गेलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन होतंय, धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण भाऊ वायकर आणि आमचे मार्गदर्शक क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व राहुल भाऊ थिगळे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत. सामना इथे आपण पाहिलं तर संपला गेलाय. सामना इथे मैदानात जिंकला गेलाय. SBMCC क्रिकेट क्लब माळुंग इंगळे संघानं 2 पैकी 2 सामने जिंकत सुपर 8 मध्ये पात्र ठरणार आजच्या दिवसातील पहिला संघ ठरतोय. त्या संघाचं अभिनंदन. तर पुढील टीम विनंती केली जाते, एका लाईनीत एका ओळीत दोन्ही संघ शेकहँड करतील. मैत्रीपूर्ण लढती या ठिकाणी संपन्न होत आहेत. हस्तांदोलन या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर जाकमाता स्पोर्ट्स क्लब अर्थात जगदंबा बहात्तर स्पोर्ट्स क्लब शिरोली हा संघ एका लाईन